गळ्यामध्ये टाळ घेऊन मांजर सुंब्याच्या घाटामध्ये लोकांसोबत उपमुख्यमंत्री असलेला माणूस लोकांसोबत बसून चटणी पिठलं आणि कांदा खाल्ला. आमच्या समोर म्हणले, माझ्याच डोळ्यात अश्रू आले. एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस जर या सामान्य लोकांमध्ये बसून चटणी भाकरन पिठलन कांदा खातून गळ्यात टाळ घालून त्यांच्याबरोबर चलतो शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा म्हणून. या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मोर्चा ज्यांनी काढला शेतकऱ्याच्या हितासाठी तो नागपूरचा मोर्चा होता. तुमच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही मला. नागपूरला सगळे शेतकरी एकत्र करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून साहेबांनी काढलेला हा सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात शेतकऱ्याचा मोठा मोर्चा. त्या आष्टीला तांबे नावाचं कुटुंब आहे. मी आष्टीला कीर्तनाला गेलो तेव्हा तिथल्या गावातल्या लोकांनी सांगितलं, ते तांबे म्हणे भेळ फार चांगला बनवायची. 1 रुपयाला भेळ होता. साहेब तिथं गेल्यानंतर लोकांनी मुद्दाम होऊन साहेबांना भेळ मागवला. त्यांना मिसळ आवडायची फार आणि तो आमच्याकडे भेळ फार चांगला मिळतो साहेब. आणि तो भेळ खाल्ल्यानंतर साहेब एवढे प्रसन्न झाले, म्हणले मला आता भेळवाल्याला भेटायचे. केवढा मोठा उदार अंतकरणाचा माणूस. अरे कुठली जात कुठला धर्म, ते म्हणायचे सगळ्या जाती गोतींनी या भारत देशातल्या प्रत्येक माणसांना एकत्र घेऊन हिंदू धर्म मोठा होऊ शकतो. फक्त हिंदू हिंदू म्हणूनच मोठा होऊ शकत नाही, हे नेहमी म्हणायचे ते. त्या तांबेला मला भेटायचे. भेटल्यानंतर त्याची परिस्थिती जाणली. त्याच्या घराच्या समोर लावलेला तो गाडा पाहिला आणि 6 पत्र्याचं घर पाहिलं आणि ते लेकरं पाहिली 2. त्याला विचारलं, हे कसं भागवता तुम्ही, कसं शक्य आहे, आणि इतका सुंदर भेळ बनवला तुम्ही, मला पुन्हा पुन्हा खावा वाटतो. त्या तांबेला विचारल्यास त्याचे कपडे, त्याचं ते घर पाहिल्यानंतर साहेब म्हणले, लेकरांना खूप शिकवा. आता त्याच्याजवळ एकर नव्हतं विकायला. भगवान बाबांची शिकवण साहेबांनी पाळली. शिक्षणाशिवाय हा समाज मोठा होऊ शकत कधीच नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूधच आहे. जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना म्हणायचे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि त्या तांबेला म्हणाले, लेकरांना खूप शिकवा, चांगल्या शाळेत घाला. ते तांबे म्हणाले, साहेब पोटा पाण्याचीच व्यवस्था होणं कठीण आहे, शिक्षणाला कुठं पाठवू मी लेकराला, हुशार आहेत लेकरं. साहेब म्हणले, तुझ्या दोन्ही लेकरांचं शिक्षण करण्याची जबाबदारी आहे का आता? काही मतदारसंघ का जात का गोत का कोण? तुझा भेळ फार चांगला लागला रे, आणि तुझा भेळ खाऊन मी प्रसन्न झालो, आणि तुझे लेकरं शिकले पाहिजेत. हे एवढं एका गाड्यावरचं दुकान फार मोठं झालं पाहिजे तुझं, तुझे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत. आणि पुढे ते लेकरं शिक्षणाला गेले महाराज नगरला, आणि तो मुलगा डॉक्टर आहे, मुलगी इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण आणि डॉक्टरकीपर्यंतचं शिक्षण साहेबांनी केलं. पूर्ण शिक्षण होईपर्यंतचा पैसा साहेबांनी पुरवला. बोला, एक नाही, माझ्याकडं असे प्रत्यक्ष घेतलेले शेकडो उदाहरणं आहेत की ज्यांनी चहा न पिताही साहेबाचं काम केलं. 15-15, 20-20 वर्ष त्यांच्या लेकीच्या लग्नाचा अख्खा खर्च उचललेले. आमचे ज्ञानोबा माऊली मुंडे पांगरी कारखान्याचे संचालक, त्यांना जाऊन विचारा. ते म्हणले, अरे माझ्यावर 4-4 मुली, मला आता माझ्यावर शेत विकण्याची वेळ आली, आता मी कसा करू? दुसरे माणसं म्हणले, साहेबाचा आतापर्यंत अरे घरची भाकर खाऊन काम केलंयस की माऊली, साहेबाकडे एकदा जाऊन तरी या पोरीचं लग्न आहे, साहेब माझ्यावर शेत विकायची. दुसऱ्यानेच जाऊन सांगितलं आणि माऊलीला बोलून घेतलं, आणि माऊलीला म्हणले, तू 1 रुपया खर्च करायचा नाही. काय खर्च व्हायचा आहे ते मी करणार आहे, आतापर्यंत तू मला 1 रुपया मागितलेला नाहीस. म्हणजे इतक्या खोलपर्यंत, इतक्या घराघरापर्यंत कार्यकर्त्याला जपणारा आणि कार्यकर्त्याच्या घरची ख्याली खुशाली विचारून त्यांना न कळू देता त्यांचे काम करणारा, त्यांचं ऊन कुठं न सहाणारा, ऊन कुठं न पडू देणारा हा माणूस साहेब. आपलं काय नाव? तानाजीराव देशमुख साहेब. वा वा, उपसभापती अंबाजोगाई. आता मी आमच्या जिजांचीच गोष्ट सांगत होतो तुम्ही येण्याच्या आधी. किती प्रेम होतो. तुम्ही यूट्यूबला बघा पोरांनो, जिथं तिथं साहेबांबरोबरच फोटो आहे. ते गेले तरीही साहेब त्यांच्या बरोबरच आहेत. फोटो सुद्धा यूट्यूबच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बातमीमध्ये. साहेबांशिवाय
एक निर्णय घेतला नाही. आणि साहेबांनी लेकरासारखं आदरणीय पंकजाताई जेव्हा तिथं गेल्या ना, त्यांच्या घरी आता भेटायला गेल्या, त्या दिवशी म्हणाल्या, माझे बाबा गेल्यानंतर, माझे वडील गेल्यानंतर, मी उघड्यावर पडल्यानंतर मला मोठ्या भावाचं प्रेम, मला बापाचं प्रेम जर कोणी दिलं असेल तर जिजाने दिलं. एवढी निष्ठा साहेबावर, एवढा विश्वास होता का? जातीपातीचा संबंध होता का? काय चालवलं या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या लोकांनी, अलीकडच्या राजकारण्यांनी, हेच कळायला मार्ग नाही. महाराज स्पर्श केला नाही जातीपातीचा म्हणून 18 पगड जातीच्या लोकांनी मोठं केलेलं हिमालया एवढं हे व्यक्तिमत्व आजही, हे बघा, हे माणसं इथपर्यंत येत आहेत. अशा खेड्यामध्ये एवढे मोठे माणसं देशमुख साहेबासारखे आमच्या, हे प्रेम दिलंय. आणि ह्या प्रेमाचा प्रकाश ह्या सगळ्यांना एकत्रित करून माझ्या छत्रपती शिवरायांनी जे कार्य केलं, त्या पावलावर पाऊल टाकून सगळ्या समाजाचं कल्याण करण्याचा. अरे, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर कोणी हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील. कष्टकरी गोरगरीब मजुराच्या कष्टासाठी आणि स्वाभिमानासाठी छत्रपती शिवरायांसारखा एवढा मोठा राजा अहोरात्र कष्ट केले. आणि 3 वाजल्याशिवाय 4 वाजल्याशिवाय 36 वर्ष सत्तेत नसताना, विरोधात असताना, विरोधकाची भूमिका बजावत असताना रात्री 2 आणि 3 वाजल्याशिवाय सध्याच्या या काळामध्ये सुद्धा, नाहीतर महाराज नेते मंडळीला भेटण्यासाठी अनेक नेते मी असे पाहिले की सकाळी 11 आणि 12 पर्यंत उठत नाहीत, आणि रात्री तर बेपत्ताच असते. तुम्ही आताही केशव उपाध्याय जिवंत आहेत, त्यांना जाऊन विचारा. त्यांचे जे हे होते PA, ते 4-5 जण आता जिवंत आहेत, त्यांना जाऊन विचारा. साहेबांनी त्यांना प्रत्येक मीटिंगमध्ये सांगायचं, त्या PAला, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कुठूनही कुणीही कुठल्याही जातीपातीचा, गोर गरीब उच्च नीच काय असेल ते कुठलाही माणूस, मला भेटायला आलेला माणूस मला भेटल्याशिवाय परत गेला नाही पाहिजे. शेवटचा माणूस मला भेटेपर्यंत मी विश्रांतीला जाणार नाही. म्हणून रात्री 3-3 वाजता सुद्धा माणसं त्यांना भेटत होते, 3-3 वाजेपर्यंत. आणि आलेल्या माणसाला नुसतं भेटायचं नाही, आलेल्या माणसाची चौकशी, त्याच्या खांद्यावरून हात फिरवायचा. एखादा गोरगरीब दिसला, जेवण झालं का, तिकिटाला पैसे आहेत का, काही काळजी करू नका, मी तुमचं काम करतो, एवढा हात फिरविला. मी परळीच्या शिवाजी चौकात कधी कीर्तन करून 3 वाजता यायचो, पहाटे कधी 2 वाजता यायचो. आणि तेव्हा आलं की माणसं भेटायचे, असे शेतकरी माणसं. उगाच आम्ही सहज विचारायचं, तिथं ते हॉटेल उघडा असायचं, आणि चहा पिता पिता विचारायचं, मामा कुठून आलात? वाशिमहून आलो. कुठून आलात मामा? बार्शीहून आलो. उगाच विचारायचं आम्ही सहज. आणि या वेळेला ते म्हणायचे, लय गर्दी होती साहेबाकडे. आणि मग झालं का काम? महाराज जळू द्या होते काम. एवढ्या मोठ्या उपमुख्यमंत्री असलेल्या माणसानं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला विचारलं जेवलात का, तिकिटाला पैसे आहेत का, आणि काही काळजी करू नका. याच्यापेक्षा काय पाहिजे मला? याच्यापेक्षा काय हवं आहे? खरं सांगा. साहेब जर असते, भैया तू भेटायला गेला असतास आणि नुसतं तुझ्या पाठीवरून असा हात फिरविला असता आणि त्याला म्हणलं असतं, काळजी करू नको, तुझं काम मी करतो, काही काळजी करू नको, नुसतं हात फिरून तुला एवढं सांगितलं असतं, जेवलास का, एवढं विचारलं असतं, तर काम गेलं खड्ड्यात. कामाचं कुणाला पडलंय? 1,00,000-2 रुपयाचं, 1,00,000-2 लाख रुपयाचं काम असेल जाऊ द्या, पण एवढ्या माणसाचा हात पाठीवरून फिरावा आणि त्यांनी माझी विचारपूस करावी, यापेक्षा मला काय हवं आहे? कसल्याही गोरगरीब माणसाच्या झोपडीमध्ये इच्छा असली तर कांदा भाकरी खायला जावं. गोदा परिक्रमेमध्ये पाहिलं आपण, देशमुख साहेब, 2004 साली आपण गोदा परिक्रमेमध्ये पाहिलं. 21 दिवस हा माणूस त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला, त्या गोरगरीब कष्टकरी, शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना, ज्यांच्या झोपड्या वाहून गेल्या त्या गरिबांना मदत मिळवून देण्यासाठी 21 दिवस बैलगाडीमध्ये आणि पायी फिरला. गोदा काठच्या जवळपास मला वाटते 400 गावांना संपर्क साधला, 400 गावांना, आणि त्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसला नाही. तिथं जाऊन आवाज उठविला आणि त्या लोकांना मदत मिळवून दिली. बाकीचे लोक सत्तेवर होते,
ते हेलिकॉप्टरमधून आले आणि वरूनच बघून गेले परिस्थिती. पण त्या गावागावापर्यंत पोहोचून अगदी लोकांच्या चटईवर बसून खारोड्या आणि पापुड्या खाताना शेंगा खाताना त्यांना अनेक लोकांनी पाहिलं, फाटक्या गोदडीवर बसताना पाहिलं. तिथपर्यंत पोहोचला. म्हणून आज सर्व समाजाचे लोक अतिशय प्रेमानं ज्यांना अंतकरणामध्ये ठेवतात महाराज, तो महानायक ते आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. फार बरं केलं तुम्ही पोरांनो. त्यांचा जर खडतर प्रवास पाहिला तर तुम्हाला मला शिकण्यासारखं खूप आहे. ते म्हणायचे, तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. जिद्द ठेवा, मेहनत करा, संघर्ष करा, सत्ता तुमच्या पायापाशी लोळल्याशिवाय राहणार नाही. वाऱ्यालाही कळलं नाही, वाऱ्यालाही कळलं नाही त्यांच्या कार्याचा ठाव. अरे जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचे नाव. वाऱ्यालाही कळलं नाही, वाऱ्यालाही कळलं नाही त्यांच्या कार्याचा ठाव. जगात नाही गाव तिथे नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव तिथे नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचे नाव. काही वाटायचं तो माणूस आहे आपला, कार्यकर्ता सुद्धा त्यांनी लेकरावानी जपला, कार्यकर्ता सुद्धा त्यांनी लेकरावानी जपला, कार्यकर्ता सुद्धा त्यांनी लेकरावानी जपला, कार्यकर्ता सुद्धा त्यांनी लेकरावानी जपला. लेकरा सुद्धा माहित आहे युगंधराचं नाव, लेकराला सुद्धा माहित आहे युगंधराचं नाव. जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव, जगात नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव. अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे. 11 वर्षानंतर गावोगाव आपले सोहळे होतील का असे देशमुख साहेब? त्याच्यासाठी मैत्री जपावी लागते. त्याच्यासाठी मैत्री, श्राद्ध सुद्धा होणं आपलं अवघड आहे, आपल्या लेकरांनी करणं अवघड आहे. गावोगावचे या महाराष्ट्रभर आज साहेबांच्या जिथं तिथं फोटो लावून पुण्यतिथी आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी, कार्याचा गौरव म्हणून करण्यासाठी व्याख्यान आहेत, कुठं प्रवचन आहेत, कुठं कीर्तन आहेत. आदरणीय आमचे लोकनेते म्हणजे आमच्या जिल्ह्याचं फार मोठा महानायक आदरणीय विलासराव देशमुख साहेब. मी लातूर जिल्ह्याचा हाव, कळलं का काय बोललेला होते? तिकडची भाषा वापरणं झाला, तुम्हाला कळत्या का नाही की म्हणून कळलं का? अरे काय मैत्री होती बघा ना. दोघं एका कॉलेजला पुण्यामध्ये शिकले, काय ती मैत्री होती. प्रमोदजी महाजन साहेब नाव आल्याशिवाय कसं राहील महाराज. त्यांच्या बोटाला धरूनच सुरुवात केली खरं तर साहेबांनी. ते जयंतीला सांगत असतो मी तो इतिहास, पुण्यतिथीचा थोडा वेगळा असतो. विलासरावजी देशमुख साहेब पुण्यामध्ये हे तिघे जण एकत्र, साहेब आणि ते एका कॉलेजला. 1978ला खरी सुरुवात झाली साहेबांच्या राजकारणाची. पण 78लाच एकदा साहेब आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले सुरुवातीला, आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये लागली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला निवडून आले उजनी मतदारसंघातून. 1980ला दोघंही एकदाच आमदार झाले, 85ला पुन्हा एकदा पराभूत झाले. लक्षात ठेवा, 1980ला पुन्हा एकदा 78लाच ह्याला उभारले होते लोकसभेला, तिथेही पराभूत झाले होते.
म्हणून आत्ताचं वाक्य बोललो मी. आणि ते तेव्हापासून म्हणायचे, अरे एक हार म्हणजे काय कायमची हार नसते. लक्ष द्या, इकडं लक्ष द्या माता माऊल्यांनो. मी पडलो म्हणजे हरलो नाही, हरलो म्हणजे संपलो नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी हरणार नाही. मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी कधी थकणार नाही, मी कधी रुकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही, आणि सत्तेसाठी लाचार होऊन पुन्हा कधी झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. शेवटी माणूस मोडला पण वाकला, सत्तेसाठी कधी लाचार झाला कधीच नाही, कधीच नाही. आणि तुम्हाला तरी अर्ध तिकीट कुणं करून दिलतं? 65 वर्षाचे हो. पंढरीच्या वारीला माझ्या या वारकऱ्यांना जाता यावं, कारण वयाच्या 14व्या वर्षी मायबापासोबत जाऊन 14व्या वर्षी आळंदी ते पंढरपूर 21 दिवस चालत साहेबांनी पहिली वारी केली होती. वारकरी म्हणून गळ्यात टाळ घेऊन 14व्या वर्षी 8वीला असताना. पोरांनो कधीतरी वारी करीत जा. मोठं व्हायचंय, मोठं व्हायचंय तुम्हाला. आता एवढं तर होता येणार नाही. असं कोणी होऊ शकत नाही, नाही शक्यच नाही. कोणी येऊन सांगावं आपल्याला. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. आताचं पाणी होणे नाही, आताचं कोणे होणे नाही, ऐकल्या पाणे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणे, गोष्टी ऐकल्या त्या पाणे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणे, वैराग्याच्या विलासरावजी देशमुख साहेब आणि ते दोघे जण. विलासराव देशमुख साहेब जॅकेट घालून आले. श्रीमंती होती, काही कमी नव्हतं, म्हणजे पूर्वापार श्रीमंती होती त्यांच्या घरामध्ये. साहेबांच्या घरामध्ये काही श्रीमंती नव्हती. ते आपलं दोघांचं शर्ट वगैरे सारखेच होते, पण देशमुख साहेब जॅकेट घालून आले. सगळे लोक म्हणाले की सख्खे मित्र आहात दोघेजण, जिवलग मित्र आहात, पण एक कमी दिसायली. सगळे आमदार म्हणायला लागले एक कमी दिसायली. गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणले काय कमी वाटतंय माझ्यात तुम्हाला? तर ते मोठ्या घरचं लेकरू आहे म्हणले माझा मित्र. ते म्हणले सगळं सारखं दिसायलंय, दोघंही एकदाच आला त्या विधान भवनामध्ये, पण जॅकेट नाही. साहेब म्हणले नाही बाबा मी गरीब आहे. श्रीमंत आहेत म्हणले. अरे मित्रात कुठं गरीब श्रीमंती असते का? काही ना. विलासरावजी देशमुखांनी खाली मान घातली, निघाले.
गेले निघून. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा विधान भवन ते भरल्याबरोबर सगळ्या आमदाराला तिथं चहापानासाठी एकत्र आलेले साहेबांनी त्या PA ला सांगितलं, ती बॅग घे रे. बॅग घेतली आणि सगळ्या आमदारांच्या मध्ये उभा राहिले आणि ते म्हणले, आमच्या दोघात एक कमीपणा होता, एकच उणीव होती, फक्त गोपीनाथरावच्या अंगावर जॅकेट तुम्हाला दिसत नव्हतं, एवढीच कमी होती की. हे बघा म्हणले, रात्रीतून शिवून आणले ते सुद्धा कमी पूर्ण केली. याला म्हणतात मित्र, याला म्हणावं मित्र. माझा मित्र माझ्यापेक्षा कमी नाही दिसला पाहिजे. ही मैत्री शेवटपर्यंत नेली. बरं, दोघं वेगवेगळ्या पक्षात होते, विचारधारा दोघांच्या वेगळ्या, पक्ष वेगळा, पण काय जीवापाड नातं होतं. साहेब 3दाच रडले आयुष्यामध्ये, 3दा रडले. प्रमोदजी महाजन साहेब गेले तेव्हा एकदा रडले फार. बाळासाहेब ठाकरे गेले, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, साहेब 2009ला बरं का, 2000 मला वाटतं 8 साली, 7 का 8 साली जेव्हा रुसून बसले, एवढं 36 वर्ष संघर्ष करून रात्रंदिवस खेड्यापाड्यात फिरून गल्लीतला पक्ष श्रीमंताचा पक्ष म्हणून लोक या पक्षाकडे बघत होते, तर हा पक्ष मी दऱ्याखोऱ्यातल्या लोकांच्या घराघरापर्यंत नेऊन पोहोचवला. दऱ्याखोऱ्यात जाऊन मी हिंडलो फिरलो आणि तिथपर्यंत कार्यकर्ते निर्माण करून एवढा मोठा पक्ष केला. मला न विचारता काही निर्णय घेतले जात असतील तर माझा उपयोग काय. 1-2 महिने रुसून बसले. लोक म्हणत होते, सगळे चॅनल म्हणत होते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेजींनी बोलावून घेतलं घरी आणि बोलावून घेऊन एवढा मोठा सत्कार केला आणि सत्कार करून सांगितलं, गोपीनाथजी तुम्ही आहात म्हणून हा भाजप पक्ष या महाराष्ट्रात एवढा मोठा झालाय, नाहीतर कोणी नाव घेत नव्हतं महाराष्ट्रात त्या पक्षाचं. फक्त तुम्ही आहात म्हणून हा पक्ष एवढा मोठा केलाय, तुम्ही हे सगळं श्रेय तुम्हाला जातंय म्हणून तुमचा सत्कार करतोय. ज्या पक्षाचा जन्म महाराष्ट्रात तुमच्यामुळं झालाय आणि ज्या पक्षाला तुम्ही खतपाणी घालून एवढा मोठा वटवृक्ष केलाय, त्या झाडाची सावली घेण्यापेक्षा तुम्ही आता उन्हात जाऊ नका. त्या गणपती बाप्पाच्या पुढचा भगवा रुमाल होता, भगवा गुलाल होता आणि तो भगवाच गुलाल ठाकरेजींच्या घरामध्ये, बाळासाहेबांच्या घरात तो गुलाल घेतला आणि भगवा गुलाल कपाळाला लावला आणि सांगितलं, शेवटपर्यंत या गुलालाचा कधी, या भगव्याचा कधी अवमान तुमच्याकडून होणार नाही याची शपथ घ्या. आणि हा भगवा कायम शेवटपर्यंत तुमच्या आयुष्याला गेला पाहिजे. लागलीच तिथून सत्कार घेऊन बाहेर आल्याबरोबर चॅनलवाले आडवेच होते. त्यांनी विचारलं, साहेब कोणत्या पक्षात जाणार आहेत? पक्ष सोडताय म्हणा तुम्ही, पक्ष उद्या सोडताय म्हणा तुम्ही, सगळीकडे चर्चा आहे. ते म्हणले, माझा पहिला श्वास ज्या पक्षात घेतलाय त्याच पक्षात मी शेवटचा श्वास घेईन. तरच गोपीनाथ मुंडे नावानं हाक मारायची. शेवटपर्यंत मी पक्ष सोडणार नाही. असा माणूस आहे. एकाच पक्षात राहिला, कितीही त्रास झाला तरी पक्ष नाही सोडला आणि शेवटपर्यंत त्याच पक्षाचं कार्य करून त्याच पक्षामध्ये शेवटचा श्वास ठेवला. विठाला 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 किती गोष्टी सांगाव्यात महाराज. 1995ला मटक्यानं महाराष्ट्र खाऊन घेतला होता सगळा. माझ्याकडे 400 गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्हाला 6 सांगितल्यात फक्त. मटका एक एवढं मोठं व्यसन लागलं होतं या महाराष्ट्राला, कीड लागली होती. हे रानात काम करणारे, शेतात काम करणारे, हे 25 रुपये 30 रुपये रोजगार होता तेव्हा 1995ला. तेवढा रोजगार करायचा आणि लोकांनी जाऊन मटक्यावर घालायचा, मटक्याचे आकडे लावायचे. घरं उद्ध्वस्त झाले होते, लेकरं बाळ उद्ध्वस्त झाले होते. एवढी मटक्याची गुलामी सवय लागली होती लोकांना. शेतं विकले होते लोकांनी या मटका लावण्यासाठी. तो रतन खत्रीचा मटका, मुंबई रतन खत्रीचा आहे का आठवणीत? लावणारे बी असतील इथं कोणीतरी. दारूपेक्षा वाईट व्यसन लागलं होतं. दारूपेक्षा लवकर लोकांना दारिद्र्य येत होतं. त्याच्यामुळं तर साहेबांच्या लक्षात आलं की आपल्या भागातले अनेक लोक देशोधडीला लागलेत, हा मटका बंद केला पाहिजे. जाऊन त्यांच्याकडे सांगावा धाडला की बाबा कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि विधान भवनामध्ये ठराव मांडला, हा मटका बंद झाला पाहिजे. मी गृहमंत्री आहे आणि पोलीस खात्याला आदेश दिला की मटका कुठेच घेतला जाणार नाही. पूर्णतः महाराष्ट्रातून मटका हद्दपार झाला पाहिजे. तेव्हा रतन खत्री महाराज लोकांच्या समोर येऊन, ते काही सामान्य नव्हता गणेश महाराज, त्यानं सांगितलं
रतन खत्रीला अटक करणारा आणि मटका बंद करायला येणारा नेता अजून या देशात जन्माला यायचा आहे. हा वाघ चढीला पेटला, महाराजांनी चढीला पेटून दुसऱ्या दिवशीच कायदा केला आणि सगळ्या IASचे IPS अधिकाऱ्यांची मिटिंग लावली मुंबईमध्ये. उद्यापासून मटका बंद म्हणजे बंद, मटका अजिबात चालला नाही पाहिजे, मटका बंद. आणि उद्याच रतन खत्रीला बेड्या घालायच्या. त्याला बेड्या घालणारा या महाराष्ट्रात हा गोपीनाथ मुंडे जन्माला आलाय. दुसऱ्याच दिवशी रतन खत्रीला बेड्या घालून रस्त्यानं मिरवीत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये घातलं. असा हा वाघ माणूस होता आणि अनेकांचे संसार उभारले. मटका बंद झाला 80-85%. आणि पुन्हा पुढच्या महिन्यात ते म्हणाले होते, मला माहीत आहे अजूनही 10-15% मटका चालू आहे आणि महाराष्ट्रातले संसार उद्ध्वस्त करत आहे. त्याच्यासाठी मला तुमची गरज आहे, सगळ्या राजकारणातल्या नेत्यांची. आणि या जनता जनार्दन मायबापांनी सहकार्य केल्याशिवाय ते 15% बंद होणार नाही. लपून चोरून अजून चालू आहे ते म्हणाले होते. पण रतन खत्रीला मी अटक करून दाखवली. या महाराष्ट्रात हा गोपीनाथ मुंडे जन्माला आला आणि गृहमंत्र्यानं त्याला अटक करून दाखवली. आता बोल म्हणावं रतन खत्रीला. दाऊदचं घर कोणी ताब्यात घ्यायला तयार होतं का? तुम्ही जरा मागचा इतिहास वाचा. आजचं कीर्तन म्हणजे त्यांच्यासाठीच बोललं पाहिजे, मी दुसरा शब्दच बोलणार नाही. आणि संपला वेळ माझा. 2 तास मला उभारून किती तास झाले? 1 तास 50 मिनिटं झाले. माझा वेळ संपून बी गेला. मन भजन सुरू करून 2 तास 5 मिनिटं झाले. 2 तास तुम्ही मला दिलते. किती दिलेत? किती? आणि 2 तास संपलेत. बरोबर का चूक? मी कुणाचं खात आगाव खायचं नाही. भावाचं गावाचं आणि बुवाचं अजिबात खात जाऊ नये. दाऊदचा अंडरवर्ल्ड. आणि त्या दिवशी दाऊद तर महाराष्ट्रातून बाहेर पळवला, देशातून बाहेर पळवला. छोटा शकील वगैरे त्याचे साथीदार सुद्धा पळवले. 21 अंडरवर्ल्डचे डॉन मारले. साहेब म्हणाले होते, गडे देशमुख साहेब म्हणाले होते एकदा, आदरणीय म्हणजे जाणता राजा ज्यांना आपण म्हणतो, महाराष्ट्रातल्या राजकारणातला बुलंद तोफ साहेब सुद्धा ज्यांचा आदर करायचे, की ग्रामीण भागाविषयी आणि शेतकऱ्यांविषयी तळमळ आणि कळकळ आणि सगळी माहिती असणारा नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांची आदर करायची ती. आणि ते पवार साहेबांना म्हणाले होते विधान भवनामध्ये, खरं सांगा बरं, तुम्हाला सटवायची शपथ आहे, विरोधी पक्ष नेता असतो हे तुम्हाला कधीपासून कळलं? 1992 लोकांना कुणालाही विचारा तुम्ही, या महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता काय असतो? जाधवर साहेब 1992ला कळलं. आणि कशी तोफ असते विरोधी पक्ष नेत्याची, विरोधी पक्ष नेता काय करू शकतो 1992ला कळलं. राजकारणाचे गुन्हेगारीकरण या एवढ्याच विषयावर शिवतीर्थ ते शिवनेरी ते शिवतीर्थ ही जी संघर्ष यात्रा काढली ती देशात गाजली आणि तिनं सरकार सुद्धा उलटून टाकलं. किती प्रयत्नानं उलटत नव्हतं आणि सरकार उलटून टाकण्याला कारण कोणी असेल तर गोपीनाथ मुंडे. मान्यच करावं लागेल या देशातल्या प्रत्येकाला. आणि ते म्हणाले होते, पवार साहेब नागपुरात तुमचं सरकार आहे का मुंबईत तुमचं सरकार आहे, एकदा सांगा तरी. सगळं सरकार अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर चालतंय, दाऊदच्या इशाऱ्यावर चालतंय. ज्या दिवशी माझ्या हातात सत्ता येईल त्या दिवशी पहिला कायदा करून आधी त्या दाऊदला आणि त्याच्या टोळीला अटक केल्याशिवाय राहणार नाही. दाऊद पळून गेला, अजून देशात आला नाही. त्याची आई ज्या घरात राहत होती ते घर सुद्धा ताब्यात घ्यायला सगळे घाबरत होते. तेव्हा साहेबांनी सांगितलं, मी उभा राहणार आहे, मी येणार आहे. आणि ते घर सुद्धा त्याचं आता जसं ताब्यात घेत आहेत. कोणतं? पहलगाममध्ये जो आतंकवादी हमला झाला आणि 28 हिंदू मारले गेले, हिंदू म्हणून विचारू मारले, तसे मुंबईमध्ये कितीतरी हिंदू मारले गेले होते. हे लोकांपर्यंत बातम्याच येत नव्हत्या महाराज. कितीतरी बॉम्बस्फोटाची मालिका झाली होती, निरपराध लोकांचे प्राण गेले होते. म्हणून दाऊदची आई ज्या घरात राहत होती ते घर सुद्धा रिकामं करून शासनाच्या ताब्यात घेण्याची हिंमत कुणी दाखवली? तर साहेबांना दाखवली. या देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीमध्ये अत्यंत रात्रंदिवस चांगला विचार करून सुधारणा घडवून 1995 पासून चे पुढचे 4.5 वर्षे प्रत्येकाच्या आठवणीत राहण्यासारखे आहेत. मायबाप त्यांचं जेव्हा राज्य आलं तेव्हाच्या जर योजना आपण मोजल्या, 2014 ते 2019 पर्यंत 1,000 कोटी रुपये खर्च केला. 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 1,000 कोटी रु
आता त्यांची मी भाषणं तुम्हाला सांगत बसत नाही. किती निर्भीड होते, किती निर्भीड होते. हा 95लाच म्हणाले होते, जर आमदार विमलताई मुंदडा यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये माझा भाऊ पंडितांना मुंडे असेल आणि हे जर विमलताई म्हणाल्या की तुमच्या भावाने माझ्यावर हल्ला केला तर मी माझ्या भावाला सुद्धा अटक करणार. विधान भवनात ही हिम्मत पाहिजे, तेव्हा तो लोकनेता होऊ शकतो. मी एका गावामध्ये गेलतो, मोठं गाव होतं, कथेला गेलतो. वृक्षारोपण केलं आमच्या हाताने, 200 झाडं लावले तिथल्या सरपंचानं. आणि ते रात्रीतून सकाळी बघायला होतं ते झाडच नाहीत, सगळे खुडून उपटून टाकले. आणि दुसऱ्या दिवशी बघायला कथा चालू. मी म्हणलं सरपंच साहेब झाडं उपटले. कुणी उपटले ते झाडं बघा, रात्रीतून तपास काढा, आत्ताच्या आता त्याला पुढं आणा. एका कार्यकर्त्याने येऊन सांगितलं, रात्री आपल्याच चिरंजीवानं 90च्या नादात सगळे उपटून टाकले. सरपंच साहेब म्हणले दुसरे लावून काढा. असं आहे महाराज. माझ्या भावानं जरी गुन्हा केला असेल तर त्यालाही मी अटक करायला कचरणार नाही, तुमच्या समोर अटक करणार. ही हिम्मत जो दाखवतो, म्हणून विरोधी पक्षातले सगळे नेते सुद्धा त्यांच्याविषयी लिहितात, त्यांच्याविषयी बोलतात. छगनजी भुजबळ साहेब असतील, विलासरावजी देशमुख साहेब असतील, अरे काय प्रेम होतं. आर आबा पाटील असतील, काय प्रेम होतं या नेत्यांमध्ये. हो, प्रत्येकाचं बघा. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा खरंच गरिबाची जाण असणारा, गरिबीतून वर आलेला आणि शेतकऱ्याची जाण असलेला, शेतकऱ्याच्या खडानखडा माहिती असणारा आणि खडानखडा माहिती घेऊन शेतकऱ्यांसाठी झिजणारा नेता नाही, असे प्रत्येक नेत्याचे उद्गार आहेत मायबापू. हो, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी 36 वर्षे हा माणूस, हा महानायक, हा लोकनेता रात्रंदिवस झोपला नाही. प्रसंग तर भरपूर आहेत. हो, कितीही रात्रभरही कीर्तन केलं तरी वेळ कमी पडेल, दिवसभर कीर्तन केलं तरी वेळ कमी पडेल. मला एकच म्हणायचंय, पण प्रत्येक स्टेजला आणि प्रत्येक कार्यक्रमाला उशिरा जाणारा साहेब कधीच कुठल्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचले नाहीत. पवार साहेबांचं उद्गार त्यांच्याबद्दल होतं, गोपीनाथ मुंडे काम करण्यात तर वाघ माणूस आहे, पण वेळेच्या बाबतीत सदा त्यांच्यावर टीका होते. हे का पोहोचू शकत नाहीत, पण त्याची कारणं वेगवेगळे होते. कारण त्यांच्या गाडीच्या काचा नेहमी खाली असायच्या आणि त्यांचा फोन नेहमी ऑन असायचा. कसल्या बी कुठल्या बी माणसाला 2 मिनिट बोलल्याशिवाय हा माणूस पुढं सरकत नव्हता आणि म्हणून कार्यक्रमाला उशीर होत होता. ते जेव्हा लोकांना कळलं की साहेब उशिरा का येतात, तेव्हा लोकांनी मान्य केलं, साहेब उशिरा आलेच पाहिजेत म्हणायचे लोक. होय भाऊ, आदरणीय मुरली भाऊ, तुम्हाला जर उपमुख्यमंत्री केलं आणि तुम्ही जर तिकडं विदर्भामधल्या कार्यक्रमाला गेला तर संध्याकाळी 6च्या वेळेला तुमची सभा आहे, पाऊस सुरू झाला, हेलिकॉप्टर जागेवर रोखलं, एका शेतामध्ये तुमचं हेलिकॉप्टर उतरलं, चिखली, खामगाव, बुलढाणा जिल्हा, तिथे गेलतो मी कथेला. तर तिथल्या लोकांनी सांगितलं, हे बघा, ह्या खामगावला साहेबांनी वाशिमचं भाषण करून इथं आले, पावसात हेलिकॉप्टर खाली उतरलं, वातावरण चांगलं नव्हतं, कुठं उतरलं तर एका शेतात उतरलं हेलिकॉप्टर, की पुढं जाऊ शकत नाही. आणि तिथून एका त्या मातीच्या ट्रकमध्ये, टँकरमध्ये बसून साहेब चिखलीला पोहोचले सभेला एकटेच. एकनाथराव खडसे साहेब म्हणले म्हणत त्यावेळेस, आपली हिंमत नाही बाबा, ह्या मातीच्या टँकरमध्ये बसून जायचं, सभा नाही तर नाही. तर तिथं जाऊन साहेब, तिथं जाऊन त्यांनी भाषण केलं आणि पुन्हा त्या तलावाचं उद्घाटन करायला गेले त्या खामगाव तालुक्यामध्ये. आणि तिथं जाऊन पुन्हा हेलिकॉप्टर निघायला तयार नाही, वातावरण खराब झालं आणि ते म्हणले की आता रात्रभर इथंच राहायचं. कलेक्टर सहित, कलेक्टरची एक गाडी होती आणि दुसरी एकच गाडी थांबलेली होती. साहेब त्यांना म्हणाले, उद्घाटन तर झालंय, मग आता रात्री जाण्याची व्यवस्था नाही, हेलिकॉप्टर हलणार नाही आणि जवळपास खेडेगावही नाही, आपण इथंच मुक्काम करू. कलेक्टरच्या गाडीत झोपला माणूस. रात्रभर उपमुख्यमंत्री असल्यास तुम्ही झोपताल का कोण्या तळ्यात उगा रात्रभर शेतकऱ्यासाठी? नाही.
त्या बुलढाणा जिल्ह्यात पिंपळगावला गेलो, वैष्णवगडापाशी. ते लोक म्हणले साहेबाला आमच्या गावात भेटीसाठी आम्ही 10 वेळा निरोप दिला होता, साहेब आले पण पूर चालू झाला. एवढ्या पुरामधून इतक्या पाण्यातून 2 माणसानं धरून आणलं म्हणून. उपमुख्यमंत्री माणूस एवढ्या पाण्यातून जीव धोक्यात घालून जाईल का? तुम्ही जाताल का? हे यार, ते भजनन महाराज गेला तिकडे खड्ड्यात. असल्या अंधारामध्ये असल्या पुरातून जायचं असतंय का? पण तसल्या पुरातून आलं. त्या लोकांनी दाखविली ती जागा मला. लोकांसाठी एवढं झिजावं लागतंय, एवढ्या कस्ता खाव्या लागतात. तेव्हा लोक हृदयात ठेवतात आणि देवाऱ्यात फोटो लावतात. कोणी लावित नाही. विरोधकांसाठी सुद्धा झिजणारा, विरोधकांना दुःख झालं तर तिथं जाऊन त्यांच्या दुःखात सामील होणारा. राजकारणात मतभेद असतील पण वैयक्तिक जीवनामध्ये कुणाशीच यांचे मतभेद ज्यांनी ठेवले नाहीत म्हणून मोठे झाले. म्हणून तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. शत्रू मित्र व्याघ्रहीन खाती सर्पतया. जय हो. व्याघ्रहीन खाती सर्पतया. तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. शत्रूंना सुद्धा हेवा वाटावा एवढं मोठं कार्य करून मला वाटतंय आयुष्यामध्ये जे जे करायचे त्याची संकल्पना दरवर्षी भगवान गडावरून त्यांनी तो संकल्प करायचा. ते म्हणायचे भगवान बाबा माझे मायबाप आहेत, भगवान बाबा माझं सर्वस्व आहे, भगवान बाबा माझा भाऊ आहे, भगवान बाबा माझा चुलता आहे, भगवान बाबा माझा जनार्दन आहे, भगवान बाबा माझा देव आहे, मी भगवान बाबांचा भक्त आहे, या गडाचा भक्त आहे. जे जे माझ्या मनात आलं ते मी या भगवान गडावरून बोलून दाखवतो. भगवान बाबा तुमचं तोंड उत्तरेकडे आहे आणि तुम्ही मला यावर्षी इशारा केलाय की तू आता उत्तरेकडे जा, म्हणजे दिल्लीला जा. मला या भगवान गडावरून दिल्ली दिसते, मला या भगवान गडावरून मुंबई दिसते, मला या भगवान गडावरून पंकजा दिसते, मला या भगवान गडावरून या गोरगरीब ग्रामीण लोकांचा विकास दिसतो. आणि ह्या ग्रामीण भागांचा खरा चेहरा 18 पगड जातीचं बहुजनाचं हे फार मोठं व्यक्तिमत्व. मला वाटते सदा उशीर करणारं व्यक्तिमत्व, कुठंच वेळेवर न पोहोचणारे साहेब, माणसाच्या गर्दीचं व्यसन असणारा माणूस, गोरगरीब समाजाचं व्यसन असणारा माणूस. जीवनामध्ये फार मोठं व्यसन होतं या माणसाला. रात्री बेरात्री सुद्धा हा माणूस का जागत होता तर गोरगरीब जनतेला भेटण्यासाठी, त्यांचं दुःख ऐकून घेण्यासाठी जागलेला हा माणूस. सगळीकडे उशिरा जातो पण त्याच दिवशी मृत्यूच्या समोर मात्र का लवकर जातो हे कोड अजून उलगडलं नाही. हे न उलगडणारं कोड आहे. ह्या सगळ्या गोरगरीब जनतेने उदो करून एवढा मोठा केलेला हा हिमालय, एक एक पान गोळा करून जसा एखादा बंगला तयार करावा, एक एक झाडाचं पत्र, एक एक झाडाचं फूल, एक एक झाडाचं पान गोळा करून त्याचा बंगला तयार करावा, एवढा मोठा हा गोरगरिबांचा बंगला वाऱ्याच्या एखाद्या झुळकेनं वाहून जाईल, वाऱ्याच्या एखाद्या झुळकेनं उडून जाईल असं कधी कुणाला वाटलं नाही हो. अजूनही विश्वास बसत नाही हो. साहेब गेलेत असं वाटत नाही हो. आता हे अजूनही त्यांचा आवाज कानात घुमतोय हो. सगळ्या क्षेत्राला न्याय देऊन, सगळ्या माणसांना न्याय देऊन विश्वासच बसत नाही.
अजून 10-15 वर्ष काय कमी पडलं होतं. भारत देशामध्ये 2 नंबरचं खातं, एक संरक्षण खातं 1 नंबर, आणि 2 नंबरचं खातं होतं ग्रामविकास. आणि ते 31 मेला भगवान गडावर आल्यानंतर सगळे नेते मंडळी उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले होते महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, ए गड्यांनो, आता काही कमी नाही आपल्याला, महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलून टाकायचा आपल्याला. 77,000 कोटीचं मंत्रालय मला भेटले. ग्राम विकास, पेयजल, स्वच्छता आणि पाणी पुरवठा, 4 खाते आहेत त्याच्यात, एकाच खात्यात. माणसं हो, आता मी महाराष्ट्र बदलणार आहे. त्या सगळ्या नेत्यांना हे शेवटचे शब्द आहेत त्यांचे, भगवानगडावरचे 31 मेचे. मी महाराष्ट्रात पुन्हा चोंडीला गेल्यानंतर तिथले शब्द आहेत. गड्यानो, आता चिंता करू नका, आपल्याला महाराष्ट्र बदलायचा आहे. शेवटचं वाक्य होता ते, या महाराष्ट्रानं आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, या महाराष्ट्रानं जन्मभर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं मोठं काम मला करायचंय आणि ते तुमच्या मदतीनं करायचंय. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला निघालेला, उराशी एवढे मोठे स्वप्न घेऊन निघालेला, गोरगरिबांचं भविष्य बदलायला निघालेला हा भविष्यकार, महाराष्ट्राचा भविष्यकार, गोरगरिबांचा जाणता राजा. मला वाटतंय काय तो दिवस उजळला. मंगळवार, सगळ्यांचं मंगळ करणारा मंगळवार, पण अमंगल झाला आमच्यासाठी. साहेब, 10-15 वर्ष तरी तुमची या प्रत्येक माणसाला गरज होती. या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना, 18 पगड जातीतल्या सगळ्या लोकांना तुमची गरज होती. जातीवाद, धर्मवाद नष्ट करून सगळ्यांची मोठ बांधून समाजकारण करणारे तुम्ही होतात. नेहमी उशिरा जाणारे तुम्ही त्या दिवशी त्या नियतीच्या फेऱ्यामध्ये कसे अडकलात, आणि त्या दिवशीच तुम्ही कसे त्या मृत्यूच्या दारामध्ये, मृत्यूच्या समोर अगोदर गेलात. का मृत्यूला, नियतीला तुम्ही आवडलात, देवाला तुम्ही आवडलात, म्हणून तोच दिवस त्या दिवशी तुम्हाला अगोदर बोलवलं त्यांनी. साहेब, मृत्यूच्या अगोदर तेवढाच कार्यक्रम तुम्ही लवकर केला साहेब, फार घाई केली साहेब. आणि एवढा मोठा हा विकासाचा महामेरू, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा हिमालय, कसलेही दुःख अडवणारा आणि आम्हाला सुखी करणारा, जनतेचा मायबाप, एवढा मोठा नेता एका झुळकेमध्ये. अरे ॲक्सिडेंट तर काय मोठा होता का, एका झुळकीमध्ये होत्याचं नव्हतं झालं. साहेब, महाराष्ट्रातून लोक येऊन परळीमध्ये, आदल्या दिवशी आम्ही परळीतच होतो, महाराष्ट्रातून येऊन लॉज मिळत नव्हत्या, राहण्यासाठी लॉज मिळत नव्हत्या. कैलास महाराज, सगळ्या आदल्या दिवशी सोमवारीच बुकिंग होऊन गेली होती, हॉटेलाची बुकिंग होऊन गेली होती, राहायला जागा मिळत नव्हती. एवढे लोक, न भूतो न भविष्यती, एवढा मोठा सत्कार साहेबांचा ठेवला. सुपे तिकडं, हो, आणि नगरच्या पुढं सुपे, शिरूर, तिथून लोकांनी पुष्पहार बुकिंग केले होते आणि सोमवारीच मागविले होते. मोठमोठे पुष्पहार घेऊन स्वागतासाठी लाखोच्या संख्येनं जनता तिथं उपस्थित. 10 लाख लोकांचं नियोजन होतं महाराज त्या ग्राउंडवर. एवढा मोठा भव्य आणि दिव्य सत्कार साहेब ग्रामविकास मंत्री झाल्याचा. आणि सकाळी 7:10 बातमी धडकावी, मुंडे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला. 7:30 वाजता तर खबर बाहेर पडावी, गोरगरिबांचा हा जाणता राजा, गोरगरीब जनतेचा मायबाप, महाराष्ट्राचे लोकनेते, ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे. हे शब्द उच्चारू वाटत नाहीत महाराज, उच्चारू वाटत नाहीत. महाराष्ट्राची जनता ही कालवलं सगळीकडे, तैसे जनवन कालवले, बांधल्या पेंडीचा सुटला शिआळा, तृण रानो माळा पांगलेशी, नदीची या मासा घातले माझवण, तैसे जनवन कालवा कालव सुरू झाली महाराज. ही बातमी कळल्याबरोबर आणि टीव्हीवर धडकल्याबरोबर माझे साहेब गेले. जफर
खान, जफर खान नावाचा कन्नडचा साहेबांचा प्रेम करणारा साहेबावरचा कार्यकर्ता, ती टी व्हीवरची बातमी पाहिली ना अटॅकनं जाग्यावरच गेला. अटॅक आला. सांगू, महाराष्ट्र कुणीही मान्य करावं लागेल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादा माणूस गेलाय आणि तेवढे लोक रडलेत असा दिवस कधीच नाही. तो दिवस होता 3 जूनचा. कालपासून माणसं 3 जून पासून दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत उपाशी होती. तेवढं माणूस रडलेलं मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही. तेवढे माणसं कालवलेले मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही. आक्रोश, सगळ्याच्या पोटात कालवण सुरू झाली महाराज. प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकला. लोक म्हणत होते, अरे अरे अरे, सोन्याचे दिवस आले होते, सोन्याचा घास खाण्याची वेळ आली होती, आमचा चेहरा मोरा बदलून जाण्याची वेळ आली होती. तोंडात घास सोन्याचा पडला होता, पण नियतीने तो गिळू दिला नाही. कठोर झाली नियती, निष्ठूर झाली नियती. कालवलं सगळ्यांच्या पोटात. जिथं जिथं टी व्हीवर पाहणारे लोक होते, अक्षरशः पाणी सुद्धा तोंडामध्ये घ्यायला, ते पाणी सुद्धा गोड लागत नव्हतं, अन्नाचा घास गोड लागत नव्हता. या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. माया आणि ममता आमचा आधार तो होता. या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता, कुठे हरवला नेता. दिन दुबळ्यांची माये ही झोळी कुणी नेली. दिन दुबळ्यांची माये ही झोळी कुणी नेली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. असं वाटतंय मनाला देवाचरणी लीन व्हावं. माझ्या मुंडे साहेबांनी आता पुन्हा जन्मायावं, आता पुन्हा जन्मायावं. कष्टकरी मजुरांची आज दशा कशी झाली. कष्टकरी मजुरांची आज दशा कशी झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. गोरगरिबांचे वाली, गोरगरिबांचे वाली. गेले नाही ते अमर झाले. आजही वाटत नाही ते गेलेत म्हणून, ते अमर आहेत. कीर्तीने माणूस अमर राहतो. आणि त्यांची कीर्ती सांगू, साहेबांच्या कार्यच एवढं मोठं होतं साहेबांचं. तुमच्या अंबाजोगाईचे विकास काळे नावाचे रिलायन्समध्ये अधिकारी आहेत, ते एकदा मला म्हणाले होते, मी ती पॉलिसी भरायला गेलो, त्या परळीच्या ऑफिसला आहेत बघा, ते हेड आहेत, ते म्हणले होते, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं मी साहेबांवर केलेलं जयंतीचं, फार बरं वाटलं म्हणले. माझ्या समोरची गोष्ट आहे म्हणले, साहेब उपमुख्यमंत्री झाल्यास माझ्या चुलत्यांकडे आले होते अंबाजोगाईला. चुलते आजारी होते, त्यांच्याकडे आले आणि साहेब म्हणले की बुवा हो 1972ला तुम्ही मला खाऊ घातले आणि एका महिन्याचे पैसे मेसचे माझ्याच्यानं देणं झाले नाहीत. ते फक्त 70 रुपये होते मेसला, ते 70 रुपये तुमचे मी द्यायला आलोय, कुणाचं ठेवून घेऊ नये. म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 70 रुपये परत द्यायची आठवण ठेवणारा आणि पुन्हा हात जोडले. आता सांगा हो काळे साहेब, मी तुमच्यासाठी काय करू शकतो.
एवढी आठवण जो ठेवतो तोच माणसाच्या हृदयावर राज्य करतो आणि गेल्यानंतर देव रूपाने उरतो. गेले दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या त्या कीर्ती, जगामध्ये त्यांचीच कीर्ती आजरामर राहते. आम्ही वारकरी चॅनल आणि जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल. आता हे जय भगवान बाबा तर काय बाबा, महाराष्ट्रात लय भरारी घेतली मोठी या चॅनलनं, श्रीनाथ मुंडेनं, आणि त्यांच्या चॅनलनं लयच मोठी भरारी घेतली. ही गोष्ट एकदा महाराष्ट्रासमोर तुम्ही दोघांनीही प्रत्येकापर्यंत निहून पोहोचवा. गोरगरिबांसाठी आणि 18 पगड जातीतल्या रंजल्या गांजल्यासाठी असा नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळू शकत नाही. एक सांगून जाऊ, लोक म्हणतात की आजचं उद्या काळाच्या ओघामध्ये अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री विसरून गेले. लोक विसरून जातात. मला असं वाटतं इकडे देशमुख साहेब, तुम्ही ह्या लोकांकडे, ह्या माणसांकडे, या धावडी गावच्या बघितल्यानंतर सप्त्यात सुद्धा इतके शांत आणि इतके चांगल्या पद्धतीनं ऐकणारे, एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहणारे माणसं सप्त्यात नव्हते. मी आलो होतो, पण माझ्या साहेबाचं चरित्र, साहेबाची पुण्यतिथी म्हणलं की झाडून लेकरा बाळासह इथं माणसं उपस्थित आहेत. केवढं या लोकांचं, या गोरगरिबांचं प्रेम साहेबावर असेल. मी एकच वाक्य उच्चारतो देशमुख साहेब, आदरणीय पंकजाताई सुद्धा म्हणाले होते, एकदा मी ऐकलं होतं, माझं जीवन असेपर्यंत, माझा श्वासात श्वास असेपर्यंत या जगाला मी गोपीनाथ मुंडे हे नाव विसरूच देणार नाही. मीही सांगतो ताईसाहेब, तुमचं तुमच्या बापावर प्रेम तर जीवापाड होतं, आहे, असणार आहे, पण या गोरगरीब जनतेकडेही एकदा बघा. काय केला गुन्हा, आम्ही कशाची दिलीत सजा साहेब, एकदा येऊन या गोरगरीब कष्टकरी मजुरांकडे कधीतरी बघा साहेब, कधीतरी पुन्हा या, बघा तुमच्यावर आमचं किती प्रेम आहे. आम्ही तुम्हाला सांगतो साहेब, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमची कीर्ती आम्ही या जगाला विसरू देणार नाहीत. अरे चंद्र सूर्यच नाही, जोपर्यंत तुमची कीर्ती या महाराष्ट्रामध्ये आहे, या गोरगरिबामध्ये आहे, तोपर्यंत चंद्र सूर्य असतील. तुमची कीर्ती, तुमचं नाव ज्या दिवशी कोणी घेणार नाही त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा नसतील. म्हणून आम्ही किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला, किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला, मुंडे साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, मुंडे साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, सबेरिया जनता बोलाविते तुम्हाला, साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, बोलाविते तुम्हाला, 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 जनता बोलाविते तुम्हाला. किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला, किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला, मुंडे साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, मुंडे साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, मुंडे साहेब परतोनिया जनता बोलाविते तुम्हाला, बोलाविते तुम्हाला, जनता बोलाविते तुम्हाला. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे. विढो पार कुमाई, विढो पार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, अरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.